रात्रीच्या जेवणाला पोळी भाजी न बनवता हा एकदा पदार्थ नक्कीच ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासाठी मी इथे 1 वाटी तांदूळ, पाव वाटी मूग डाळ घेतली आहे. कढईमध्ये 1.5 पळी तेल गरम करू. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा घालून परतवून घेऊ. कांदा परतला की 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 ते 3 हिरव्या मिरचीचे तुकडे, 1 वाटी बटाट्याच्या फोडी, अर्धा वाटी बारीक चिरलेली ढोबळी मिरची, 1 वाटी फ्लावरचे तुरे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालून परतवून घेऊ. भाज्या परतल्या की अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला घालून मिक्स करून घेऊ. अर्धा वाटी चिरलेला टोमॅटो घालून परतवून घेऊ. टोमॅटो परतला की ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्या वाटीने 6 वाटी पाणी घालायचं आहे. पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून पाण्याला उकळी आणून घेऊ. घेतलेले डाळ व तांदूळ स्वच्छ असे धुवून ह्यामध्ये घालून मिक्स करून 15 ते 20 मिनिटांसाठी झाकण ठेवून खिचडी शिजवून घ्यायची आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मसाला मूग डाळ खिचडी तयार. धन्यवाद.